माधव, आपण बघतोय नांदेडच्या धर्माबादमध्ये एकतर बोगस मतदारांचा सुळसुळाट होता, दुसरीकडे आमदारानं चक्क मतदारांना, नागरिकांना कोंडून ठेवलं होतं. काय कारवाई होणार का? मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच तेलंगणातून काही लोक आल्याची माहिती मिळाली होती आणि त्यावर बारीक लक्ष होतं. पण ज्या ठिकाणी डांबून ठेवले होते जवळपास 1000-1500 महिला आणि पुरुष मतदार होते आणि ते मतदानाला जातील आणि ते बोगस मतदान करतील अशी शक्यता होती आणि त्यामुळं ती बातमी आपण केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलंगणातून हे मतदानासाठी आलेले सगळे मतदार होते, लोक होते आणि त्यांच्याकडून मतदान केलं जाणार होतं. आणि अशा स्थितीमध्ये धर्माबादमध्ये पण तीच घटना घडलेली आहे की धर्माबादमध्ये तेलंगणा हा नांदेड जिल्ह्याला लागून असलेला भाग आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्त नगरपालिका नगर परिषदांची संख्या ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेड जिल्ह्यातला धर्माबाद, त्याचबरोबर मुखेड, मुदखेड, त्याचबरोबर हदगाव ह्या सगळ्या भागामध्ये त्या भागातून मतदार येतील अशी भीती होती आणि त्या अनुषंगानं मागच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या म्हणजे 20 दिवसापूर्वी जे मतदान झालं होतं त्यावेळेसही असेच प्रकार सगळ्या वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात होते असं दिसून आलं होतं. मात्र पोलिसांनी या संदर्भात खबरदारी घेतली होती. पण आज या धक्कादायक घटनेमुळे मतदान करण्यासाठी बोगसगिरी कशा पद्धतीनं केली जाते हे सुद्धा समोर आलेलं आहे. पण पोलिसांनी तातडीनं या सगळ्या मतदारांची सुटका केल्याची माहिती समोर आली आणि विशेष म्हणजे त्यातले काही जण मतदान केले असू शकतात असाही अंदाज वर्तवला जातोय. एकूणच काय तर नांदेड जिल्ह्यातल्या आजच्या या मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीनं इतर राज्यातून तेलंगणातून मतदान आले तो विषय अधिक गंभीरपणे प्रशासन आणि निवडणूक आयोग घेईल अशी एक अपेक्षा आहे. नक्कीच माधव, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की या संदर्भात खूप मोठी संख्या आहे, जवळपास हजारो महिलांना या ठिकाणी डांबून ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे. मला सांगा कोण होते हे आमदार की ज्यांनी हा संपूर्ण प्रकार केलेला आहे, कारण की सकाळपासून पोलिसांची या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि निवडणूक आयोगानं काय दखल घेतली आहे का? आज दिवसभर मतदान सुरू असल्यामुळे निवडणूक विभागाने अद्यापर्यंत या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. मात्र पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे कारण जवळपास 1500 मतदार आहेत, जे लोक आहेत जे मतदान करण्यासाठी आणले होते आणि त्यांना डांबून ठेवलं होतं हे सांगण्यात आलं होतं आणि भाजपच्या आमदारावर हा आरोप करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं राज्यभरामध्ये कळवळ उडालेली होती की अशा पद्धतीनं सत्ताधारी आमदाराकडून जर मतदान करण्यासाठी लोकांना डांबून ठेवलं गेलं असेल तर मग या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवायचा. निवडणूक विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी त्याचबरोबर निवडणूक विभागाचे जे प्रमुख अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी या संदर्भात उत्तर द्यायला हवं होतं, पण अद्यापर्यंत तसं कुठलंही उत्तर आलं नाही. आता ही राजकीय एकमेकांवर आरोपाचे फैरी जडतील. पण एक गोष्ट आहे निश्चितच माधव, खूप गंभीर बातमी होती. काय कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे.